नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वारकरी यायला चालू झालेत आळंदीमध्ये. डाव्या साईडला बघू शकता तुम्ही, हे बघा तिकडे वारकरी. आता आपण चाललोय इंद्रायणीचं पाणी बघायला. इंद्रायणीला भरपूर असं पाणी आले, तर तेच बघायला आपण चाललोय. तर मित्रांनो, 8 तारखेला पालखी निघणार आहे आळंदीमधून संत ज्ञानेश्वर माऊलींची. तर पाऊस भरपूर असल्याने वारकऱ्यांना थोडी अडचण होत आहे, पण सर्व चांगलं होईल माऊलीच्या कृपेने. परवा पालखी आहे मित्रांनो, वारी निघणार आहे आळंदीतून 8 तारखेला, आणि आज 6 तारीख आहे. तर तुम्हाला ते पण दाखवतो वारीचं. आजपासून आपण वारीचे ब्लॉग चालू करणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जरा सपोर्ट करा आपल्या चॅनलला. तर तुम्ही बघू शकता आता आपण आलोय देऊ फाट्यावर. देऊ फाट्यावरून आपल्याला आज जायचंय. बघा तयारी, पोलिसांची तयारी जोरात आहे, बघू शकता. आता आपल्याला युटर्न मारून जावं लागेल तिकडं पलीकडे. तर मित्रांनो, आपल्याला सोडतायत का नाही काय माहिती आता. हा 2 मिनिटं झालं तो. इंद्रायणी व्हिडिओ काढायचा होता. अलीकडून काढतो. तर मित्रांनो, सरांनी सोडलंय आपल्याला. वारकरी बघू शकता तुम्ही, आलेले आहेत भरपूर प्रमाणात. कोणाला सोडत नव्हते, बघू शकता रोड. फुल तयारी चालू आहे सध्या. जबरदस्त रोड बीड बंद केलेत. अरे बापरे, फुल गर्दी. नुसते वारकरीत मित्रांनो, नुसते वारकरी. ते काय अडवले काय? बापरे, पाणी जरा जास्तच आहे. इथंच जरा गाडी लावतो साईडला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं आलोय आपण इंद्रायणीच्या इथं. पाणी सगळं पूल डोबलाय, कट्टडे वाहून गेले सगळे. तर पोलीस आहेत, जवळ थांबून द्यायनात कोणाला. हा
कालपासून आधी नव्हतं एवढं, आत्ता वाढले. सकाळी नव्हतं, सकाळी होतं की एवढं नव्हतं, आता वाढले झालं. सगळंच पाणी वाढले. चला मित्रांनो, जाऊया आता. पाणी का बघायला सोडा ना खाली. आता जाऊ रिटर्न मध्ये. भूक हरपून जाय पंढरी. वारकरी यायला चालू झाले. एक नव्या परमाची एकजूट करून एक छत्र छाया आधार दे. एक अस्त्र एक शस्त्र दूर छत्रपती. मित्रांनो, इकडच्या पण गेटला जाऊ दे. तर मित्रांनो, इथं पोलिसांनी चेकपोस्ट बनवलाय, तुम्ही बघू शकता. तर या साईडनी आपण आता चाललोय, मग अशी पलीकडच्या साईडनी गेलतो. हा PMTचा रोड आहे, PMT बस स्टॉपचा रोड. तुम्ही बघू शकता किती लोक वारकरी कमी आहेत त्या रोडला. आणि इथं समोर सगळं पाणी भरलंय, त्याच्यामुळे लोक पाहण्यासाठी थांबलेत. तर तुम्हाला पण दाखवतो हे दृश्य. बघू शकता हा पाणी. खाली खाली उतरला. जायचं का? तर मित्रांनो, मी पहिल्यांदाच एवढं पाणी पाहिलं आळंदीमध्ये. तर हा पूल सहजासहज बुडत नसतो, पण यावर्षी भरपूर पाणी आले. आणि तुम्ही बघू शकता वारकऱ्यांचे सर्व टेम्पो, पिकअप, ट्रक सगळं या साईडला, दोन्ही साईडला लावलेलं आहे. आणि हा रोड थोडा मोकळा सोडला आहे. पलीकडच्या साईडला ग्राउंडवरती भरपूर मोठं शेड केलेलं आहे वारकऱ्यांसाठी. आणि भरपूर असे वारकरी आपापल्या ठिकाणी तंबू, टेंट किंवा त्यांच्या ट्रकमध्ये
वारीसाठी थांबलेले आहेत. तर मित्रांनो आता आपण चाललोय घरी आणि बघू शकता पाऊस किती होता, म्हणजे नदीला पाणी किती आलंय. तर 2 दिवसांनी वारी आहे, तर तुम्हाला दाखवतो वारी काय होणार आहे नेमकं. बघा, वारकरी येत आहेत, पाऊस जोरात चालू आहे. भरपूर, आणि मी पण भिजलोय, भरपूर असं पाणी आलेलं आहे नदीला. हा तिसरा पूल आहे आळंदीत जायला. चरोली फाट्यावरून आतमध्ये आलं चरोली गावात, तर तिथून हा रोड आहे आळंदी साईडला जायला. तर हा पण बघा पूर्ण पाण्याने भरलेला आहे, पाणी त्याच्यावरून वाहत आहे. तर भरपूर असं पाणी आलेलं आहे. तुम्ही बघू शकता आळंदीत यावेळेस 2च दिवसाचा पाऊस झाला आहे, पण 2 दिवसात तेवढं पाणी आलेलं आहे नदीला. भरपूर लोक कामावरून सुटलेले आहेत, पलीकडे त्यांची घरं आहेत पुलाच्या, पण इथंच ते वाट बघत आहेत की पाणी कधी कमी होईल आणि आम्ही पलीकडे जाऊ. पण हे पाणी कधी कमी होईल सांगता येत नाही. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकर.